नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपणा सर्वांचे स्वागत आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्ती निमित्त आपण ई व्याख्यानमाला सादर करत आहोत. आपली संस्कृती आपला इतिहास. आज या व्याख्यानमालेमध्ये 12वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत श्री सचिन बाळासाहेब मदगे. सचिन जे मूळचे पुण्याचे, गेली 20 वर्ष ते गोव्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. जीडी आर्ट असलेले सचिनजी व्यवसायाने शिल्पकार आहेत. गेली 20 वर्ष गोव्यामध्ये कला, संस्कृती, इतिहास यामध्ये ते रममाण झाले आहेत. गोव्याचा इतिहास म्हणजे पोर्तुगीज शिवाजी महाराज. भारतामध्ये पोर्तुगीज सर्वात प्रथम आले आणि सर्वात शेवटी गोव्यातनं पोर्तुगीज बाहेर गेले. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर स्वारी करून हिंदू संस्कृतीचं रक्षण केले. सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर स्वारी केली आणि हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं. या गोव्यातील इतिहासाचा अभ्यास करत असताना सचिनजी प्रत्यक्ष गोव्यामध्ये फिरून 43 गोव्यातील किल्ले वेगवेगळ्या ठिकाणचे उजेडात आणले. सचिनजींनी शिवाजी महाराज आणि गोवा, इतिहास, काल आणि आज या आणि अनेक अशा विविध प्रासंगिक विषयांवर सुमारे 250 पेक्षा जास्ती विविध वर्तमानपत्रांमध्ये लेखमाला लिहिलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी कोकणीमध्ये, मराठीमध्ये, गोव्यामध्ये व गोव्यातून बाहेरच्या महाराष्ट्र वगैरे इतर प्रदेशामध्ये सुद्धा शेकडो व्याख्याने दिली आहेत. शिल्पकला आणि इतिहास यांची त्यांना विशेष आवड आहे. म्हापसा येथे याच वर्षी उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे स्मारक शिल्प म्हणजे सचिनजींच्या शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. तसेच गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती घेत असताना समोर बसूनच त्याच वेळेला सचिनजींनी त्यांची व्यक्तिशिल्पही साकारली आहे. तर अशा श्री सचिनजींना मी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करतो, त्यांचं स्वागत करतो, त्याचबरोबर त्यांचे आभारही आताच प्रकट करतो. श्री आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी, आज तुमच्यासमोर मला बोलण्यास फार आनंद होत आहे. या आनंदाला 2 कारणं आहेत. एक, श्री पांडुरंगजी बलकवडे यांचं 60व्या वाढदिवसानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. खरं तर पांडुरंगजी बलकवडे आमच्यावर सर्वांवर, म्हणजे माझ्यावर तो स्वतः व्यक्तिगत बंधुवत प्रेम करतात. माझ्या अनेक अडीअडचणीला, अगदी माझ्या कौटुंबिक अडीअडचणीला सुद्धा त्यांनी माझ्याशी कायम खंबीरपणे मला पाठिंबा दिलेला आहे. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने आणि खरं तर पांडुरंगजी बलकवडे माझ्या दृष्टीने आजच्या काळात, आजच्या वर्तमान काळात महाराष्ट्रातील खरं तर सामाजिक आणि घडण की आजच्या काळामध्ये ज्या सगळ्या सामाजिक घडणीमध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. आजच्या काळात खरं तर काही खरा इतिहास सांगायच्या नादात काही जी दडपशाही आहे, त्या दडपशाही विरुद्ध पांडुरंगजी बलकवडेंनी अत्यंत संयमाने अनेक तरुणांना फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्रातलं एक सामाजिक बांधिलकी फार त्यामुळे उत्तम राहिलेली आहे. हे फार त्यांच्या दृष्टीने इतिहास संशोधनाबरोबरच त्यांचं एक फार मोठं फार उत्तम त्यांचं आणि फार मोलाचं काम आहे. त्या दृष्टीने मला पांडुरंगजी बलकवडे फार अत्यंत मला फार महत्त्वाचे वाटतात आणि त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मला बोलण्यास एक संधी मिळते. आणि ही संधी आपल्या शिवाजी रायगड स्मारक मंडळ, जे ज्याला फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे, या परंपरेच्या शिवाजी रायगड स्मारक मंडळाने माझ्यासारख्या तरुण इतिहास अभ्यासकाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मला फार आनंद होत आहे. आज आपण इथं आहोत गोव्यात. गोवा म्हणलं तर खरंच सगळ्याच लोकांचे पहिले जर डोळे चमकतात.
कारण गोवा एक वेगळी संस्कृती, इथं सर्व वेगळा इतिहास, एक परंपरेनी अनेक लोकांनी आपली विचारांनी काय लोकांच्या डोळ्यासमोर आणलेलं आहे. परंतु हा गोवा, शिवाजी महाराजांचा गोवा, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आज मी फार एका महत्त्वाच्या जागेवर उभा आहे. हा एक किल्ला खोर्जुवे, हा बारदेश आणि डिचोली तालुक्याच्या सीमेवरचा किल्ला, म्हणजे एका अर्थाने पोर्तुगीज आणि शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सीमेवरचा किल्ला. हा किल्ला नंतरच्या काळात 18व्या शतकात बांधलेला आहे. परंतु खोर्जुवे जागा ही ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाची जागा आहे. या ठिकाणी मी आज बोलायला आपल्याशी उभा आहे. आणि शिवाजी महाराज आणि गोवा यांचं काय नातं आहे हे मी तुमच्या पुढे उलगडून सांगणार आहे. शिवाजी महाराजांविषयी सर्वांनाच प्रेम आहे, परंतु शिवाजी महाराजांना फार लोकांनी आपल्याकडं संकुचित केलेलं आहे. एक महाराष्ट्राचे शिवाजी महाराज, एका जातीचे शिवाजी महाराज असं केलेलं आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांचं जे कार्य, खरं तर ज्या कार्यामुळं संपूर्ण भारताचा एक इतिहासच पूर्णपणे बदलून गेलेला आहे, की सामाजिक आणि राजकीय इतिहास. जर शिवाजी महाराज नसते तर आपल्याला विचार करण्याच्या पलीकडचा हा सगळा भाग झालेला असता. परंतु आणि त्याचा शिवाजी महाराजांच्या कार्याचा खरं तर जो व्यवस्थित परिणाम आपल्याला आज दिसतो तो म्हणजे गोव्यात. आणि मी आज ह्या अशा सीमेवर उभा आहे की पलीकडं म्हणजे माझ्या पाठीमागं जो आपल्याला भाग दिसतोय तो डिचोली तालुक्याचा भाग, ज्याला गोव्यात नवी काबीजादी म्हणतात. आणि मी जिथं उभा आहे हा खोर्जुवे, हा त्याला जुनी काबीजादी म्हणतात. हा बारदेश तालुक्याचा भाग. आणि माझ्या इकडच्या डाव्या हाताच्या बाजूला नार्वे गाव आहे, पाठीमागं मये गाव आहे. ही सगळी गावं फार ऐतिहासिक आहेत. आपल्या सर्व शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि गोव्याच्या इतिहासाच्या दृष्टीने ही फार अत्यंत महत्त्वाची गाव आहेत. हा माझ्या जो पाठीमागचा मी आत्ता जो सांगितला नवी काबीजादी हा भाग आहे, हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 100 वर्षांनंतर पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतलेला आहे. आणि तिकडं पोर्तुगीजांनी तो 100 वर्षांनंतर भाग ताब्यात घेतला. त्यावेळेस त्या भागातल्या पोर्तुगीजांनी त्या भागातल्या संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला हात लावला नाही. तिथली मंदिरं उद्ध्वस्त नाही केली, तिथल्या कोणालाही धर्मांतरित केलं नाही. परंतु मी आज आता इथं जे उभा आहे हा भाग शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही अगोदर जवळपास 100 वर्ष अगोदर हा भाग ताब्यात घेतलेला पोर्तुगीजांनी. इथं मात्र पोर्तुगीजांनी अत्यंत आपलं धर्मांध धोरण अवलंबून इथली भारतीय संस्कृती पूर्णपणे नष्ट केलेली होती. हा फरक का झाला आणि कसा झाला या विषयावर मी इथं बोलणार आहे. शिवाजी महाराज हे सर्व लोकांचं फार प्रेरणादायी दैवत. तर शिवाजी महाराज म्हणलं की शिवाजी महाराजांनी नक्की काय कार्य केलं आहे, शिवाजी महाराजांचा कार्याचा आढावा काय, शिवाजी महाराजांचं राजकीय आणि सामाजिक महत्त्व काय, याकडं फार लोकांचं दुर्लक्षही होतं. खरं तर एक शिवाजी महाराज आज फॅशन व्हायला लागलेत सगळ्याच गोष्टी बाबतीत. परंतु शिवाजी महाराज आमचे पॅशन व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं. परंतु त्यासाठी शिवाजी महाराजांचं कार्य हे आपल्या सर्वांसमोर नक्की आलं पाहिजे. मी गोव्यात आल्यानंतर मला गोव्याचा इतिहास ज्यावेळेस मी शोधायला लागलो, मी इथले किल्ले बघायला लागलो, त्यावेळेस मला एक पटकन माझ्या नजरेला जाणवायला लागलं की मी आत्ताच जे सांगितलं ही जुनी काबीजादी आणि नवी काबीजादी, इथला मला जो फरक दिसायला लागला. मग नंतर मला इतिहास वाचताना एक दिसलं की शिवाजी महाराजांचा आजचा जो गोवा आहे त्याच्यात शिवाजी महाराजांचं राज्य आजच्या गोव्यातला जवळजवळ 60 ते 65% भाग हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग होता. म्हणजे आज गोव्यात 12 तालुके आहेत. ह्या 12 तालुक्यापैकी 8 तालुके पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा, आजचा धारबांदोडा, सांगे, केपे, कानकोण हे सर्व 8ही तालुके शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होते. आणि इथली रयत ही शिवाजी महाराजांची रयत होती. इथल्या रयतेचा राजा शिवाजी राजा होता. आणि शिवाजी महाराजांचं इथं राज्य येऊन काय इथलं नक्की परिणाम झाला तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षानंतर सुद्धा हा भाग पोर्तुगीजांनी ज्यावेळेस ताब्यात घेतला
त्यावेळेस आपलं ह्या भागात त्यांनी धर्मांध धोरण अवलंबलं नाही. त्यासाठी नक्की काय केलं शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी पुढं काय केलं ह्याच्या विषयी आपण आज थोडं बोलणार आहोत. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आपल्या सर्वांना माहिती आहे की तोरणा किल्ल्यापासून सुरू झालं आणि पुढं सन 1657 सालात शिवाजी महाराजांनी कोकणाचा भाग जिंकून घेतला आणि कल्याण भिवंडी इथं शिवाजी महाराजांनी आपलं आरमार स्थापन केलं सन 1657 मध्ये. आणि या आरमाराची मुहूर्तमेढ रवताना शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची मदत घेतली. कारण आरमार किंवा नौदल त्या काळामध्ये 17व्या शतकात सर्व जगभर ज्या महत्त्वाचे जे लोक होते ते म्हणजे पोर्तुगीज. आणि आपली भारतीयांची नौदलाची परंपराच ही खंडित झालेली होती. अनेक कारणं होती, त्याला काही आपल्या धर्माच्या अंधश्रद्धा होत्या. त्यामुळं आपल्याकडं नौदल उभारणारी माणसं शिवाजी महाराजांना मिळाली नसावी. त्यामुळं शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा एक नौदल बनवणारा एक फार उत्तम मेस्त, त्याला सुतार म्हणतो आपण, त्याचं नाव होतं लुई लैताव फेर्राव. याला कल्याण भिवंडीला बोलवलं आणि त्याच्याबरोबर 200 पोर्तुगीज कारागीर हे कल्याण भिवंडीला शिवाजी महाराजांचा आरमार उभं करायला लागले. या काळात शिवाजी महाराजांची पोर्तुगीजांशी ओळख होती. ती होती काय तर शहाजी राजांचा बंडखोर मुलगा. कारण शहाजी राजांचं प्रस्थ त्या काळामध्ये फार मोठं होतं, हे पोर्तुगीजांशी पण अनुभवलेलं होतं. त्यामुळं शिवाजी महाराजांची ओळख ही शहाजी राजांचा मुलगा म्हणून होती आणि तो बंडखोर मुलगा. आणि हा बंडखोर मुलगा कल्याण भिवंडीला नौदल उभारतोय हेच पोर्तुगीजांसाठी फार मोठं आश्चर्याचं होतं. आणि शिवाजी महाराजांनी एक घोषणा केली होती की मी नौदल कशासाठी उभारतोय तर समुद्रात जे सिद्धी आहेत हे माझ्या राज्याला फार उपद्रव देतात, त्यांच्या विरुद्ध मी हे नौदल वापरतोय. पोर्तुगीज हे फार हुशार त्या काळात समजले जायचे आणि ते खरंच त्या काळातले फार दूरदृष्टीचे लोक होते. आणि पोर्तुगीजांच्या गव्हर्नरला हे लगेच कळालं की आज ना उद्या हे आरमार शिवाजी राजा हे आपल्या विरुद्धच वापरेल. त्यामुळं लगेच लुई लैताव फेर्राव विषयी पोर्तुगीज गव्हर्नरनी गोव्यात एक बैठक बोलावली सगळ्या सल्लागारांची. आणि त्या बैठकीमध्ये ठरलं हे जे शिवाजी महाराज जे आरमार उभं करतायत हे लुई लैताव फेर्राव हा आपलाच कारागीर ते बांधतोय. त्यामुळं त्यांनी लगेच एक माणूस त्या कल्याण भिवंडीला पाठवला की गपचूप त्या लुई लैताव फेर्रावला भेटेल अशी व्यवस्था केली. आणि त्याच्याकडे निरोप पाठवला की हे जे शिवाजी हा जे नौदल उभा करतोय ते आज ना उद्या ते आपल्या राज्याच्या राजाच्या विरुद्ध वापरेल. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या आत्ता ते काम थांबवा आणि तुम्ही लगेच निघून या. खरं तर लुई लैताव फेर्राव आणि तर ते खरं तर कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं शिवाजी महाराजांकडनं, करार करून घेतलेलं होतं. परंतु आपल्या राजाला आणि आपल्या राष्ट्राला च्या विरोधात जे काय आहे हे म्हणून त्या लुई लैताव फेर्रावनी कशाचाही विचार न करता त्याच रात्री कल्याण भिवंडीतून आपले 200 लोक घेऊन तो वसईला पळून गेला. असं घडून सुद्धा शिवाजी महाराजांनी मग ते पुढं आपलं जे सगळं नौदल आहे ते आपल्या स्थानिक भंडारी कोळी या आगरी लोकांकडनं ते करून घेतलं. आणि शिवाजी महाराजांनी एक ओळखलं की ह्या किनारपट्टीवरचे जे लोक आहेत, जे स्थानिक लोक आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या यांचं सगळं नातं आहे हे इथल्या दर्याशी आहे. शिवाजी महाराजांनी ह्याच लोकांना हाताशी घेऊन ह्याच लोकांना आपलं नौसैनिक बनवून आणि हे नौदल लवकरच तयार झालं आणि आपल्या ह्या सिंधू सागरात आलं. आणि ह्याचा पहिलाच सेनानी होता हा मायनाक भंडारी. खरं तर हे त्या काळात 17व्या शतकाच्या जर दृष्टीने बघितलं ते सगळं नवीनच होतं. कारण एक भंडारी समाजाचे लोक, जिथं गोव्यात ह्याला खारवी म्हणतात, तिकडे उत्तर कोकणात त्याला कोळी म्हणतात, की ह्या समाजाचे लोक म्हणजे कधीही असं मोठे नौदलामधले सरदार, नौदलाचे प्रमुख असं होणं त्या काळात शक्यच नव्हतं. केलं तर काय, त्यांनी गलबतं बांधायची, हमाली करायची, मासेमारी करायची. ही अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलाची जबाबदारी ह्या कोकणातल्या स्थानिक बहुजन समाजाच्या तरुणांवर सोपवली आणि इथं एक नवचैतन्य पसरलं. यामुळं आता पोर्तुगीजांना एक समुद्रात संघर्षासाठी एक नवीन प्रतिस्पर्धी उभा राहिला.
सन 1663 सालात शिवाजी महाराजांनी प्रांत कुडाळ जिंकून घेतलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे दक्षिण कोकणात पोहोचलं. त्या काळात आजच्या गोव्याचा पेडणे डिचोली सत्तरी हा भाग हा प्रांत कुडाळशी जोडलेला होता. त्यामुळे प्रांत कुडाळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर 1763 सालात शिवाजी महाराजांनी आदिलशहाचे इथले जे अधिकारी होते ते पेडणे डिचोली सत्तरीतले ते पळून गेले आणि कोणताही संघर्ष न करता शिवाजी महाराजांना आजच्या गोव्यातील हे 3 तालुके हे शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग बनले. लगेच पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांचा म्हणजे सन 1664 सालात शिवाजी महाराजांचा आणि खवास खानाचा संघर्ष हा दक्षिण कोकणात म्हणजे कुडाळच्या जवळ माणगावच्या खोऱ्यात झाला. इथं शिवाजी महाराजांनी खवास खानाचा जबरदस्त पराभव केला आणि खवास खान हा परत आदिलशहाकडं विजापूरला निघून गेला. या काळात शिवाजी महाराजांच्या ज्या हालचाली झाल्या आणि याच्याही अगोदर जी काही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली प्रकरणं झाली म्हणजे अफजल खान असो, सिद्दी जोहर असो, शाहिस्ते खान असो आणि एक प्रांत खवास खानाचं प्रकरण, बाजी घोरपड्याला मुधोळमधला जाऊन शिवाजी महाराजांनी मारलं. यामुळं सगळ्या हालचालींवर पोर्तुगीजांचं फार एक नजर होती प्रत्येक गोष्टीवर. कारण शिवाजी महाराजांनी नौदल जे स्थापन केलं ही पोर्तुगीजांसाठी आश्चर्याची गोष्ट होती की एक भारतीय राजा एक कधीही भारतीय लोकांनी कधी विचार केलेला नसताना एक नौदल बांधतोय ते पोर्तुगीजांसाठी फार नवीनच होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक हालचालीकडं पोर्तुगीजांची बारीक नजर होती. हे सगळं त्यांच्या कागदपत्रावरनं कळतं. आणि शिवाजी महाराजांच्या ज्या हालचाली आहेत सगळ्या युद्धाच्या ज्या काही रणनीती आहेत ह्या पोर्तुगीजांच्या दृष्टीने सुद्धा भयंकर आश्चर्यकारक असायच्या. त्यामुळं पोर्तुगीजांनीच नोंदी केल्यात की इथले स्थानिक लोक शिवाजी महाराजांविषयी काय बोलत आहेत. तर स्थानिक लोकांमध्ये अशी एक वंदता पसरली कारण हा 17व्या शतकातला का की शिवाजी महाराजांना एकाच वेळेस अनेक रूपं धारण करता येतात. शिवाजी महाराजांना कितीतरी लांब यार्ड उडी मारता येते. अशा प्रकारचं लोकांना भावना निर्माण झाली होती. कारण ज्या प्रकारे शिवाजी महाराजांची ज्या गोष्टी लोकांच्या कानावर येत असतील, अरे आज काय मुधोळला जाऊन बाजी घोरपड्याला मारला, लगेच दुसऱ्या दिवशी बातमी काय येत असेल कदाचित अरे या कुडाळच्या इथं माणगावला खवास खानाला मारला म्हणजे त्याचा पराभव केला. कदाचित त्या काळातल्या या वाहतुकीच्या ज्या सगळ्या दृष्टीने जर बघितलं तरी एका पाठोपाठ येणाऱ्या बातम्या ऐकून लोकांच्यासाठी हे आश्चर्यकारकच गोष्टी होत्या. कारण शाहिस्ते खानाला ज्या प्रकारे मारला, अफजल खानाला ज्या प्रकारे त्या शिवाजी महाराजांनी मारलं, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या, सिद्दी जोहरच्या तावडीतून शिवाजी महाराज कसे सुटले, ह्या प्रकारच्या ज्या बातम्या त्या काळात पसरत असेल त्यामुळं शिवाजी महाराजांची इथल्या लोकांच्या मध्ये अशी प्रतिमा निर्माण होणं साहजिकच आहे. आणि याच काळात हे युरोपियन पोर्तुगीज काय म्हणतात शिवाजी महाराजांविषयी, अरे हा राजा हा आपल्या अलेक्झांडर द ग्रेट सारखा शूर आहे, हा ज्युलियस सीझर सारखा आहे. पोर्तुगीजांनी ह्या शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे हे ह्या आपल्या युरोपियन किंवा आपल्या ग्रीक रोमन योद्ध्यांशी करायला लागले. कारण याचं कार्यकर्तृत्वच बघून हे सर्व स्थानिकच नाही तर युरोपियन आश्चर्यकारक व्हायला लागले. आणि अशा रीतीनं गोव्यात पोर्तुगीजांच्या शेजारी सन 1664 सालात शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं. या काळात शिवाजी महाराजांचे इथले कायदे जे आहेत ह्या भागामध्ये लागू झाले. परंतु इथले शिवाजी महाराजांचे जे कायदे कानून आहेत, जे महसुलाचे कायदे कानून आहेत, हे इथल्या देसायांसाठी, इथल्या स्थानिक वतनदारांसाठी अत्यंत अडचणीचे ठरू लागले. कारण वंशपरंपरागत जे आदिलशहाचे हे जे देसाई लोक होते यांची मनमानी कारभाराला त्यामुळं आळा बसला. शिवाजी महाराजांचं त्यामुळं शिवाजी महाराजांकडं जो काही टॅक्स किंवा हे महसुलीचं जे धोरण होतं त्यांचं देसायांचं उत्पन्नाला त्यामुळे मोठा धक्का बसायला लागला. त्यामुळं शिवाजी महाराजांविरुद्ध या सर्व देसायांनी बंड करायला सुरुवात केली. त्यात सावंतवाडीकर, डिचोलीचे देसाई, पेडण्याचे देसाई, मणेरीचे देसाई, सत्तरीचे देसाई या सर्वांनी शिवाजी महाराजांविरुद्ध बंड पुकारला.
मग शिवाजी महाराजांनी काय केलं की आपल्याला अनुकूल जे कोण आहेत त्यांना देशकत द्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी डिचोलीचा देसाई बदलला, लखम सावंताच्या ऐवजी कृष्ण सावंताला देशकत दिली. त्यामुळं हे जे अगोदरचे जुने जे देसाई होते ते चिडून आणि शिवाजी महाराजांविरुद्ध काहीतरी आता केलं पाहिजे म्हणून ते पोर्तुगीजांच्या आश्रयाला येऊन बारदेशमध्ये राहायला लागले. आणि इथं राहून शिवाजी महाराजांच्या राज्यात पलीकडं म्हणजे पेडणे, डिचोली, सत्तरी, सावंतवाडी इकडं आपल्या वतनात जाऊन लुटालूट करायचे आणि परत पोर्तुगीजांच्या आश्रयाला बारदेशमध्ये येऊन राहायचे. असं काही काळ गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी ह्या देसायांना आणि पोर्तुगीजांना धडा शिकवायचं ठरवलं. पोर्तुगीजांना धडा शिकवायला कारण एक मिळालं ते म्हणजे त्यावेळेस पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी सावेन्सेंती याने एक हुकूम काढला की बारदेशमध्ये जे काही हिंदू शिल्लक राहिलेले आहेत त्यांनी 2 महिन्याच्या आत एक तर धर्मांतर तरी करायचं किंवा बारदेश सोडून जायचं. खरं तर असा हुकूम या शिल्लक राहिलेल्या हिंदूंसाठी त्या काळात नवीन नव्हता. हे असे वारंवार हुकूम निघायचे, ज्याला शक्य नसायचं त्यावेळेचे धर्मांतर करायचे. मग लोक काही काळ बाहेर जाऊन राहायचे, काही वर्ष परत यायचे, लपून छपून राहायचे. कारण काहीतरी मार्ग नाहीच मिळून शेवट मार्ग मिळाला तर धर्मांतर करायचे. आणि पोर्तुगीजांनी तर इथल्या सर्व हिंदूंच्या धार्मिक रीतिरिवाजावर पूर्णपणे बंदी आणलेली होती. अशा काळामध्ये हा गव्हर्नर सावेन्सेंतीनी हा एक हुकूम काढलेला होता की 2 महिन्याच्या आत हा हुकूम काढला सप्टेंबर सन 1667 सालात. आणि 2 महिन्याच्या आत म्हणजे 19 नोव्हेंबर सन 1667 सालात शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी केली. त्यावेळेस कोलवाळ हे जे गाव आहे बारदेशमधलं, इथं बरेचसे देसाई हे कोलवाळमध्ये आश्रयाला राहिलेले होते. त्यात लखम सावंत होते, पेडण्याचे देशप्रभू होते. त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी मोठी फौज घेऊन कोलवाळचा किल्ला जिंकून घेतला. आणि शिवाजी महाराजांचं जे सैन्य येतंय हे बघूनच कोलवाळमधलं पोर्तुगीज सैन्य हे पळून आग्वाद रेईश मागूसच्या आश्रयाला गेलं. हे देसाई सुद्धा अगोदरच पळून आग्वाद रेईश मागूसच्या आश्रयाला गेलेलेच होते. परंतु पोर्तुगीजांचा ज्या महत्त्वाचे जे लोक होते म्हणजे राजाहून राजनिष्ठ ते म्हणजे धर्माचे पंडित पाद्रीबुवा यांनी मात्र शिवाजी महाराजांविरुद्ध बंदुका चालवल्या, शिवाजी महाराजांच्या सैन्याविरुद्ध. त्याला प्रत्युत्तर देताना शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोलवाळ इथं या 4 पाद्र्यांना कंठस्नान घातलं. हे पोर्तुगीजांचंच रेकॉर्ड आहे. पोर्तुगीजांचं सैन्य पळालं परंतु धर्मसैनिक मात्र शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला लागले आणि त्यांच्यातल्या 4 सैनिक पाद्र्यांना कोलवाळमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने कंठस्नान घातलं. मग नंतर कोलवाळ बारदेशमध्ये शिवाजी महाराज जवळजवळ 19, 20, 21 नोव्हेंबर हे 3 दिवस शिवाजी महाराज बारदेशमध्ये होते. बारदेशमध्ये पोर्तुगीजांची शिवाजी महाराजांनी पूर्णपणे लूट केली. त्यानंतर पोर्तुगीजांनी आपला एक वकील शिवाजी महाराज नंतर 22 नोव्हेंबरला डिचोलीला राहायला गेले. तिथं आपला वकील पाठवला आणि शिवाजी महाराजांशी त्यांनी इथं एक तह केला. तो तह सुद्धा आजही पोर्तुगालच्या येवारच्या लायब्ररीमध्ये आहे. तो आजही बघायला मिळतो. पांडुरंग सकाराम पिसुर्लेकरांच्या पोर्तुगीज मराठा संबंधामध्ये त्याची फोटोकॉपी पण छापलेली आहे. या बारदेशस्वारीला मुळे पोर्तुगीजांना एक फार मोठा धक्का बसलेला दिसतो की आजपर्यंत पोर्तुगीज इंडियाची जी राजधानी गोवा त्यावर कुठल्याही भारतीय राजाने धार्मिक आणि राजकीय कारणासाठी आक्रमण केलेलं नव्हतं. हा आक्रमण करणारा पहिला भारतीय राजा म्हणजे शिवाजी महाराज. पोर्तुगीजांसाठी हे फार पोर्तुगीजांच्या इतिहासात हा सर्वात महत्त्वाचा हा दिवस होता. आणि गोव्याच्या सुद्धा राजकीय आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा ही घटना फार आणि अत्यंत महत्त्वाची होती. बारदेश स्वारीनंतर शिवाजी महाराज आपल्याच राज्यात डिचोलीला राहायला गेले.
जवळजवळ म्हणजे सन 1667च्या नोव्हेंबरमध्ये शिवाजी महाराजांची बार्देशस्वारी झाली आणि डिसेंबरपर्यंत शिवाजी महाराज डिचोली इथं म्हणजे त्यांच्याच राज्यात ते तिथं होते. आणि डिसेंबरमध्ये शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांचा तह हा डिसेंबरमध्ये डिचोली इथं झाला. यावेळेसच शिवाजी महाराजांनी एक आगळी वेगळी मोहीम सुरू केली. ती म्हणजे पोर्तुगीजांना गोव्यातून कायमचं उखडून काढायचे. त्यासाठी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी इथं नक्की काय केलं, लोकांच्या वर कशा तऱ्हेने अत्याचार केले, इथल्या लोकांना काय पाहिजे याचा सगळा बहुधा अभ्यास केला असावा. आणि पोर्तुगीजांची ताकद कशात आहे, पोर्तुगीजांना कशा प्रकारे उखडून काढता येईल, गोव्यातून कायमचं हाकलून देता येईल याचा अभ्यास करून लगेच एका मोहिमेला सुरुवात केली. आणि ती मोहीम होती गुप्तहेर सैनिकांची. हे जे गुप्तहेर सैनिकांनी त्या सुरू केली ती की शिवाजी महाराजांचे सैनिक आपलं वेषांतर करून जुन्या गोव्यात वावरायला लागले आणि शिवाजी महाराज रायगडाला गेले. बार्देशस्वारीनंतर शिवाजी महाराज डिचोलीला म्हणजे आमच्याच राज्यात 21 नोव्हेंबर रोजी राहायला गेले. नंतर जवळपास डिसेंबरपर्यंत शिवाजी महाराज डिचोली इथं मुक्कामाला होते. कारण पोर्तुगीजांचा आणि शिवाजी महाराजांचा तह झाला तो 22 डिसेंबर सन 1667 रोजी हा डिचोली इथं झाला. म्हणजे याचा अर्थ जवळपास 1 महिना पुढे शिवाजी महाराज हे आजच्या गोव्यातल्या डिचोली इथं मुक्कामाला होते. या काळातच शिवाजी महाराजांनी एक आगळी वेगळी मोहीम सुरू केली. ती मोहीम होती की पोर्तुगीजांना गोव्यातून कायमस्वरूपानं उखडून काढायचं. शिवाजी महाराजांना तोपर्यंत पोर्तुगीजांची ताकद कशात आहे हे कळलं. कारण पोर्तुगीजांचं सगळी ताकद आहे ते आरमार नेव्हीमध्ये, आणि त्याला तसं प्रत्युत्तर देणं शिवाजी महाराजांनाही शक्य नव्हतं. तर शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे गुप्तहेर सैनिकांची मोहीम त्यांनी राबवण्यास सुरुवात केली. आणि आपल्या गुप्तहेर सैनिकांना कामाला लावून शिवाजी महाराज राजगडाकडे गेले. राजगडावर गेल्यानंतर बरोबर 1 वर्षाच्या आत परत शिवाजी महाराज गोव्यासाठी निघाले. आणि तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर सैनिकांनी गोव्यात पूर्णपणे तयारी केलेली होती. शिवाजी महाराजांचे सैनिक आपला वेषांतर करून ओल्ड गोव्यात म्हणजे जुन्या गोव्यात पोर्तुगीजांच्या राजधानीत वावरायला लागले होते. जवळजवळ 400 सैनिक जुन्या गोव्यात आपली ओळख बदलून वेगवेगळ्या कामधंद्याच्या रूपाने वावरायला लागले. आणि बेत ठरला की शिवाजी महाराजांनी डिचोलीकडे सैन्य घेऊन यायचं आणि ओल्ड गोव्याच्या बाजूला मांडवी नदीच्या इथं जिथं आहोटीच्या वेळेस पाणी कमी असतं असा एक उतार आतल्या सैनिकांनी ताब्यात घ्यायचा आणि बाहेरनं शिवाजी महाराजांनी अनेक अजून सैनिक ओल्ड गोव्यात घुसवायचं आणि पोर्तुगीजांवर हल्ला करून पोर्तुगीज लढाईच्या तयारीच्या व्हायच्या आतच हल्ला करून पोर्तुगीजांचा पराभव करायचा आणि पोर्तुगीजांना हाकलून काढायचं अशी एक मोहीम होती. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराज वाटेत वेंगुर्ला इथं असतानाच त्यांना बातमी मिळाली की आपले गुप्तहेर जे सैनिक आहेत हे सर्वच्या सर्व पकडले गेले. त्यावेळेस गव्हर्नर होता म्हणजे बार्देशस्वारीच्या वेळेस होता तोच कोंदी साविंसेंती होता. आणि हा गव्हर्नर त्यावेळेस भयंकर आजारी पडलेला होता. आणि त्याला आजारी असतानाच त्याच्या गुप्तहेर सैनिकांकडनं बातमी कळाली पोर्तुगीजांना की शिवाजीचं जवळपास 400 ते 500 लोक वेषांतर करून जुन्या गोव्यात घुसलेले आहेत आणि अशा तऱ्हेने त्यांना हल्ला करून आपल्याला कायमस्वरूपीचं उखडून काढायचं आहे. हे बातमी ऐकूनच जो आजारी हंतुरणावर पडलेला गव्हर्नर कोंद साविंसेंती खाडकन हंतुरणावर उठून बसला आणि त्याने शिवाजी महाराजांच्या वकिलाला बोलवून आणलं आणि त्याच्या 2 कानफडात मारून सर्व पकडलेल्या सैनिकांना जुन्या गोव्याबाहेर घालून दिलं. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज वेंगुर्ल्यावरनं परत गेले नाहीत, ते तडक डिचोलीला आले. आणि शिवाजी महाराजांनी अजून एक आगळा वेगळा उपक्रम जो गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे उपक्रम सुरू केला. तो म्हणजे श्री सप्तकोटेश्वरचा परत पुनर्निर्माण. सप्तकोटेश्वर
ते काय, कशासाठी सप्तकोटेश्वर निवडलं? कारण सप्तकोटेश्वर हे एक असं एक दैवत होतं, हे गोव्याचं राजदैवत होतं. कारण गोव्याचे जे पूर्वीचे जे राजे होते, कदंब राजे, यांचं हे कुलदैवत. कदंब राजांच्या ताम्रपटात, शिलालेखात या कुलदैवताचा फार गौरवपूर्ण उल्लेख श्री सप्तकोटेश्वर लब्धवर प्रसाद असा केलेला असायचा. अशा दैवताचं शिवाजी महाराजांनी निवडलं. कारण हे सप्तकोटेश्वर दैवत ओल्ड गोव्याच्या, जुन्या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या राजधानीच्या शेजारी दिवाडी बेटावर होतं. हे अत्यंत वैभवशाली मंदिर पूर्वी बहमनींनी उद्ध्वस्त केलं होतं. नंतर परत विजयनगरच्या राजांनी ते परत बांधलं आणि नंतर पोर्तुगीजांनी ज्यावेळेस आपलं धर्मांध धोरण सुरू केलं त्यावेळेस पहिला घाव त्यांनी दिवाडीच्या सप्तकोटेश्वरावर घातला. कारण जे राजाचं राजदैवत एकदा जर उद्ध्वस्त केलं तर इथल्या स्थानिक लोकांच्या मनावर परिणाम होतो. एक ते पराभूत म्हणून आपले गुलाम होतात. हा आजपर्यंत हा सगळा राजकीय संकेत होता. त्यामुळं पोर्तुगीजांनी इतर दैवतांबरोबरच सर्वात पहिला घाव हा सप्तकोटेश्वरावर घातला. तिथलं शिवलिंग उखडून काढलं आणि एका विहिरीवर तिथं आडवं घातलं आणि जे धर्मांतरित झालेले लोक आहेत त्यांना त्या शिवलिंगाच्या वरून पाय देऊन पाणी काढायला लावायचं. नंतर हे असंच काही काळ गेल्यानंतर पलीकडं डिचोली इथले जे देसाई आहेत, नारायणराव सूर्यराव सरदेसाई, यांनी एक दिवस आपली माणसं पाठवून एका रात्री गपचूपपणे ते शिवलिंग उखडून त्या विहिरीवरचं उचललं आणि पलीकडं होडीतून पलीकडं डिचोलीत आपल्या भागात नेलं. तो भाग तेव्हा आदिलशहाच्या ताब्यात होता आणि त्यावेळेस आदिलशहाचं सुद्धा काही मंदिरांना राजाश्रयही नव्हता. मग ह्या वतनदारांनी जसं शक्य होईल तसं आपल्याच हिंदळे भागात त्या सप्तकोटेश्वरच्या शिवलिंगाला आश्रय दिला. तिथं नारळाच्या तुटतांची एक झोपडी घालून त्याला तिथं स्थापन केलं. हेच शिवाजी महाराजांनी इथल्या राजदैवताला पोर्तुगीजांनी उपद्रव दिला, त्याच राजदैवताला मी राजाश्रय देणार आणि त्यांनी स्वतःहून हे शिवलिंगाचा परत सप्तकोटेश्वराचा परत जीर्णोद्धार सुरू केला, त्याचं पुनर्निर्माण सुरू केलं. आजही तुम्ही नारव्याला सप्तकोटेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर इथं दारावरती आज तिथीची पाटी फलकही आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय श्री शिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभ. अशा रीतीनं शिवाजी महाराजांनी इथे एक संदेश दिला की पोर्तुगीजांनी तुमचं धार्मिक जे उद्ध्वस्त केलेलं आहे, इथली राजदैवत उद्ध्वस्त केलं आहे, त्यालाच मी आता इथं राजाश्रय देतो. त्यामुळे लोकांनाही एक आधार झाला की अरे आपल्याला इथं एक आधार देणारा इथं एक राजा आलेला आहे. ह्या भूमीत आता त्याचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि पोर्तुगीजांनाही एक संदेश गेला की जे दैवत आपण उद्ध्वस्त केलं होतं त्याला इथं आता परत राजाश्रय मिळायला लागलेला आहे. अशा रीतीनं शिवाजी महाराजांनी एक इथं फार महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि हे गोव्याच्या सामाजिक दृष्टीने फार अत्यंत महत्त्वाचं काम होतं. ते म्हणजे सप्तकोटेश्वराचं शिवाजी महाराजांनी केलेलं पुनर्निर्माण. शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करून आणि इथल्या स्थानिक वतनदारांना वठणीवर आणून आणि शिवाय शेजारी पोर्तुगीजांना धार्मिक आणि राजकीय कारणासाठी त्यांच्यावर आक्रमण करून जाब विचारून शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनाही एक जबरदस्त वठणीवर आणलं. यामुळं इथल्या स्थानिक लोकांना खरी शिवशाही ही अनुभवता आली. गोव्यातील पेडणे, डिचोली, सत्तरी या भागातील लोकांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची शिवशाही ही अनुभवलेली होती. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या धोरणांचा, या सगळ्याचा पुढं इथल्या लोकांच्या राजकीय आणि सगळ्या भवितव्यावर दूरगामी परिणाम झाला आणि काही वर्षानंतर सन 1674 शिवाजी महाराजांनी सन 1675 शिवाजी महाराजांनी होंडा म्हणजे
आजचं गोव्याची सांस्कृतिक राजधानी, ज्याला अनंत ऊर्ज म्हणजे अंत्रुज महालही म्हटलं जातं, हा मे 1675 साली आदिलशहाकडनं शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला. हा फोंडा महाल हा राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा भाग त्या 17व्या शतकात मग होता. कारण तो संपूर्ण आजचा जो दक्षिण गोव्याचा भाग हा त्या काळात प्रांत फोंड्याच्या अंमलाखाली होता. हा भाग फोंडा शिवाजी महाराजांनी सन 1666 जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा अयशस्वी झाला होता. परंतु सन 1675 अखेर फार मोठ्या लढाईच्या संघर्षानंतर हा फोंडा महाल शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. त्यानंतर इथंही शिवाजी महाराजांनी जे कायदे कानून राबवले त्याचं फार इथल्या लोकांवर त्यांना संरक्षण मिळालं. कारण पोर्तुगीजांनी इथल्या व्यापाऱ्यांवर सुद्धा अनेक जाचक बंधनं घातली होती. इथल्या पोर्तुगीजांची आणि जी शिवाजी महाराजांची सीमारेषा होती तिथं पोर्तुगीजांची भयंकर पूर्वी दादागिरी चालायची. या इथलं शिवाजी महाराजांचे सगळे अधिकारी हे शिवाजी महाराजांच्या आज्ञा कसे पाळायचे त्याचं आपल्याकडे एक पुस्तक आहे, फार थोडं दुर्मिळ पुस्तक आहे, शिवशाही पोर्तुगीज कागदपत्र. हे सशम देसाईंनी गोव्यातील आपल्या आर्काईव्हमधल्याच पोर्तुगीज कागदपत्रांवरनं ते मराठी भाषांतर केलेलं आहे पोर्तुगीज कागदपत्रांचं, की शिवाजी महाराजांचे इथले अधिकारी कसे इथल्या पोर्तुगीजांशी वागत आहेत, की आपल्या जनतेच्या समस्या सोडवत आहेत. की आता मी या खोरजुवेच्या किल्ल्यात आहे, त्याच्याच पलीकडं डिचोली तालुक्यात शिरगाव म्हणून आहे. इथल्या देऊकाम नावाचा माणसाने खरं तर पोर्तुगीज हद्दीतील म्हणजे अस्नोडा भागातील एका पोर्तुगीज ख्रिश्चन माणसाकडनं पोर्तुगीज नागरिकाकडनं कर्ज काही घेतलेलं होतं आणि त्या कर्जाच्या परतफेडीचे देऊकामतकडनं काही थोडी रक्कम राहिली. त्या बदल्यात त्या पोर्तुगीज इसमानं शिरगावमध्ये शिरून त्या देऊकामतच्या घरामधलं सगळे काही मौल्यवान वस्तू जप्त केल्या. त्याच्या घरातील काही लोकांना त्यांनी पकडून नेलं आणि त्यासाठी मग ही तक्रार आता करणार कुठं देऊ कामात. मग त्याने शिवाजी महाराजांचा जो डिचोलीचा अधिकारी नरसो काळो म्हणून जो पोर्तुगीज कागदपत्रामध्ये ज्याचा उल्लेख येतो त्याच्याकडे तक्रार केली. त्या नरसो काळेनी शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याने पोर्तुगीज गव्हर्नरकडे हे प्रकरण लावून धरलं आणि सांगितलं की आमचा जो प्रजाजन आहे हा देऊ कामत याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर अन्याय करणाऱ्या या तुमच्या माणसाला तुम्ही शिक्षा केलीच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा दरारा आणि शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांचा जो आग्रह हे पाहून पोर्तुगीज गव्हर्नरनी त्या पोर्तुगीज इसमाला बोलवून त्या देऊ कामतचं जे काही चीज वस्तू नेलेल्या होत्या त्या परत करायला लावल्या आणि त्या इसमाला शिक्षाही केल्याची दिसते. अशा अनेक उदाहरणं या शिवशाही पोर्तुगीज कागदपत्राच्या या पुस्तकामध्ये आपल्याला मिळतात. की शिवशाही ही कशी होती ही जर बघायचं असेल तर ह्या पोर्तुगीज कागदपत्रांमधनं त्या गोव्या शेजारील शिवाजी महाराजांच्या राज्यात शिवाजी महाराजांचे अधिकारी आणि शिवाजी महाराज कशा प्रकारे आपल्या जनतेसाठी हे होते लढत होते किंवा त्यांना न्याय देण्यासाठी काय करत होते हे कळून येतं. कारण शिवाजी महाराजांच्या राज्यात शिवाजी महाराजांचा सर्व जर इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांसाठी प्राण देणारे शिवाजी महाराजांच्या अनेक लढाईसाठी शिवाजी महाराजांच्या लढायांमध्ये की आपला स्वतःचा जीव ओवाळून टाकणारे हे सर्वसामान्य लोक का जीव ओवाळून देत होते. कारण ह्याच्यातनं ह्यामुळंच हे कळतं की हा असा राजा होता की तो आपल्या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सर्वस्वपणाला लावत होता. त्यामुळंच इथले लोकसुद्धा स्थानिक आपले अनेक बहुजन समाजाचे लोक अनेक छोटे मोठे लोकसुद्धा शिवाजी महाराजांसाठी प्राण द्यायला तयार झालेले होते. असाच एक शिवाजी महाराजांचा बाळलीचा गोव्यातील बाळली एक दक्षिण गोव्यामध्ये बाळली गाव आहे. इथला बाळलीचा हवालदार याने शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बेतूल म्हणजे साळ नदीच्या मुखावर बेतूल या गावात इथं एक किल्ला बांधायला घेतला. शिवाजी महाराजांनी आज्ञा केल्यामुळं त्यांनी तिथं बेतूलच्या तिथं साळ नदी आजही तिथं जर आजही त्या किल्ल्याचे अवशेष आहेत. त्या साळ नदीच्या मुखावर तो किल्ल्याचे थोडेसे अवशेष आजही शिल्लक आहेत. तिथं हा किल्ला बांधायला घेतला आणि पोर्तुगीजांच्या खबऱ्यांना ही बातमी कळली की इथं की शिवाजीचा हा बाळलीचा हवालदार हा किल्ला बांधतोय. त्यांनी जो
पलीकडचा भाग आहे तो मडगावचा भाग म्हणजे साष्टीचा भाग, इथला राशोलच्या कॅप्टनला ही बातमी कळवली. मग राशोलच्या कॅप्टननी ही सगळी चौकशी केली आणि त्याचा रिपोर्ट हा गव्हर्नरला पाठवला. त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की या साळ नदीच्या मुखावर जे शिवाजी महाराजांच्या राज्याच्या भागात संपूर्ण साष्टी महालालाच धोका होईल. आणि हा किल्ला कुठं आहे तर आपल्या हद्दीच्या अगदी बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यावर आहे. फक्त एक मध्ये साळ नदीचं पात्र आणि पलीकडं बेतूल गावात हा किल्ला बांधतोय. त्यामुळे लगेच गव्हर्नरनी त्या कॅप्टनला कळवलं की हा किल्ला त्या बाळीच्या हवालदाराला सांग की लगेचच्या लगेच हा थांबव आणि झालेलं बांधकाम काढून टाक. आणि शिवाजी महाराज आणि आमच्यात जो काही मैत्री आहे त्याच्या ही विरुद्ध आहे आणि ह्या मैत्रीला हा बाधक ठरेल. खरं तर हे राजकारणात हे चालतं का शिवाजी महाराज किती धोकादायक आहे हे पोर्तुगीजांना अत्यंत आणि व्यवस्थित ठाऊक होतं. परंतु बाळीच्या हवालदारांनी लगेच सांगितलं की मी माझ्या राज्यात माझ्या राजाच्या आज्ञेने मी हा किल्ला बांधतोय आणि मी माझ्या राज्यात काहीही करायला मुक्त्यार आहोत. तुम्ही सांगणारे कोण? हे शिवाजी पोर्तुगीजांनाही कदाचित ते अशी उत्तरं देणारी माणसं ही शिवाजी महाराजांच्या काळातच भेटली असावी. कारण पोर्तुगीजांच्या संपूर्ण गोव्यातील इतिहासात खरं तर पोर्तुगीजांवर आक्रमण करणारा हा पहिला भारतीय राजा म्हणजे शिवाजी महाराज. आणि हे त्याचे सगळे जे अधिकारी हे पण खरं ते त्याचे शिष्य. त्यामुळं पोर्तुगीजांशी कसं उत्तरं द्यायची आणि पोर्तुगीजांना कसं वागवायचं हे शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनाही अत्यंत व्यवस्थित ठाऊक होतं. त्यामुळं हा किल्ला पुढं तयारही झाला. आजही तुम्ही बेतूल इथं गेल्यानंतर आज त्या किल्ल्याची थोडी अवस्था वाईट आहे. एक बुरुज शिल्लक आहे आणि त्या बुरुजावर एक तोफ आहे. त्या तोफेचा निशाणा आजही बघितल्यानंतर पोर्तुगीजांच्या कागदपत्रामधनं पोर्तुगीजांना वाटणारी भीती ही किती सार्थ आहे हे त्याच्यावरनं कळते. अशा रीतीनं शिवाजी महाराजांचं राज्य इथल्या गोव्यातील लोकांनी अत्यंत अनुभवलं. दुर्दैवाने सन 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. या मृत्यूची बातमी जेव्हा पोर्तुगीज गव्हर्नरने ऐकली त्यावेळेस गव्हर्नरनी 2च वाक्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आणि त्याला काय वाटलं ते त्यांनी 2 वाक्यामध्ये म्हटलेलं आहे. ही 2 वाक्य अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यात पोर्तुगीज गव्हर्नर म्हणतोय की शिवाजी राजा हा शांत लढाईच्या काळापेक्षा युद्ध काळापेक्षा आम्हाला शांततेच्या काळात हा अत्यंत धोकादायक होता. ज्यांना ही वाक्य कळतील त्यांना खरं शिवाजी महाराज कळाले. शिवाजी महाराजांचं धोरण कळालं. शिवाजी महाराजांचा समकालीन शत्रू शिवाजी महाराजांविषयी काय म्हणतोय. कारण शिवाजी महाराज किती शांत प्रकारे आणि थंड डोक्याने आपले धोरण राबवत असत हे त्यांच्या शत्रूलाच माहिती असणार. आणि त्यामुळंच त्यांच्या शत्रूंनी हे अशा प्रकारे उद्गार काढलेले. अशा रीतीनं शिवाजी महाराजांनी जे धोरण सुरू केलं ते पुढं संभाजी महाराजांनी चालू ठेवलं. खरं तर संभाजी महाराजांचा आणि पोर्तुगीजांचा संघर्ष हा फार मोठा आहे. खरं तर त्याविषयी वेगळं खरं परत बोललं पाहिजे. परंतु त्याविषयी थोडक्यातच मी बोलेल. कारण हा संघर्ष संभाजी महाराजांचा आणि पोर्तुगीजांचा हा अद्वितीय अशा युद्धाचा आहे. कारण इथं 2 शत्रू मोगल आणि पोर्तुगीज यांच्याशी संभाजी महाराजांनी जो संघर्ष केला आणि दोन्ही शत्रूंना अत्यंत वाईट अवस्थेत हतबल करून सोडलं. पोर्तुगीजांना तर अत्यंत वाईट म्हणजे त्यांच्याशी स्वतः लढाई करत अत्यंत त्यांना वाईट अवस्था करून सोडली. आणि मोगलांशी एकही लढाई न करता रक्ताचा एकही न थेंब सांडवता पोर्तुगीजांची अशा प्रकारे त्यांनी रणनीती आखली की पोर्तुगीजांचं सैन्य इथं उपाशी आणि रोगराईने मेलं. अशा रीतीनं जो संभाजी महाराजांनी जो संघर्ष केला आणि त्यावेळेस जो पोर्तुगीजांनी जे त्याविषयी वर्णनं केलेली आहेत त्यामुळं खरं तर पोर्तुगीजांचा जो माज होता किंवा पोर्तुगीजांचा जो गर्व होता तो संभाजी महाराजांनी पूर्णपणे मोडून टाकला. यावेळेस पोर्तुगीज त्या काळातले एक कारण पोर्तुगीजांचा जर इतिहास बघितला तर ते अत्यंत कडवट धार्मिक होते.
खरं तर तेच त्यांच्या सगळ्या साम्राज्याचा वीक पॉईंट होता. पोर्तुगीज जे नौदलाचे जे सेनानी होते 16व्या शतकातील, ते अत्यंत धाडशी आणि शूर होते. परंतु त्याच्या जोडीला पोर्तुगीजांचं जे धार्मिक धोरण होतं ते अत्यंत कडवट आणि असहिष्णू होतं. त्याला कारणंही तशीच आहेत, कारण पोर्तुगीज राष्ट्राची जी जडणघडण जी अरब मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या संघर्षाची, हजारो वर्षाची जो संघर्ष झालेला आहे रक्तरंजित, त्यातनं अधिकाधिक कडवट पोर्तुगीज हे धार्मिक होत गेले आणि अधिकाधिक कडवट अरब मुस्लिम हे कडवट धार्मिक होत गेले. त्यामुळं ज्यावेळेस पोर्तुगीजांनी सर्व जगावर राज्य केलं त्यावेळेस तिथं त्यांनी आपलं कडवट धार्मिक धोरण, असहिष्णू धार्मिक धोरण हे त्यांनी राबवलं. त्याचाच त्यांना खरं तर पुढे खूप त्यांना त्रासही झाला किंवा त्यांना त्यामुळंच आपली सत्ता गमवावी लागली. याचमुळं संभाजी महाराजांनी जे पोर्तुगीजांविरुद्ध जे धोरण अवलंबलं, त्यांची जी राजनीतीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा इथं गोव्यात शिलालेखही आहे. जे हडकोळण म्हणून जे गाव आहे, किंवा आपण ओल्ड गोव्यावरनं जेव्हा फोंड्याला जातो, एक ओल्ड गोव्यावरनं एक 6-7 किलोमीटरवर जो बाणस्तरीचा पूल ओलांडून पलीकडं बाणस्तरीमध्ये किंवा हडकोळण गावात जातो, त्या ठिकाणीच आहे की संभाजी महाराजांनी इथल्या व्यापाऱ्यांना कशा प्रकारे सवलत दिली आणि व्यापाऱ्यांनीच संभाजी महाराजांच्या त्या राज्याविषयी काय म्हटलंय त्या शिलालेखामध्ये स्पष्ट आहे. त्या शिलालेखात इथलेच व्यापारी म्हणतायत की इथं मुसलमानांच्या राज्यामध्ये असा एक कर लागू नव्हता, परंतु हे राज्य हिंदू झाल्यापासून असा एक नवीन कर लागला आणि त्या करामुळं आपल्याला आता आमच्या व्यापाराला एक धक्का होतोय, त्याला खोट येते. त्यामुळं हा कर माफ व्हावा आणि ही विनंती संभाजी महाराजांनी त्यांची विनंती मान्य करून तो प्रवास कर त्यांनी माफ केला. त्याला अंगभाडं म्हटलं आहे की जो नदी अलीकडं पलीकडं जाण्यासाठी जो काही कर लावलेला गेलेला होता तो संभाजी महाराजांनी माफ केलेला आहे. त्यामुळं त्या शिलालेखात नक्की गोव्यातीलच व्यापारी काय म्हणतात की हे राज्य हिंदू झालंय आणि इथं अगोदर मुसलमानांच्या राज्यात असं होतं आणि ह्या हिंदू झालेल्या राज्यामध्ये हे असं आहे. हे कोण म्हणतंय तर गोव्यातील इथले व्यापारीच म्हणतायत. अशा प्रकारेच इथं संभाजी महाराजांचं एक राज्य, त्यांचं धार्मिक धोरण, त्यांचं राजकीय धोरण हे दिसून येतं. संभाजी महाराजांच्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा जो झाला, त्यामुळे पोर्तुगीजांनी पुढे संभाजी महाराजांच्या वाटेला गेलेले दिसत नाहीत. एवढेच काय की ते मराठ्यांच्या राज्याच्या पुढच्या पडत्या काळात सुद्धा ते वाटेला गेले नाहीत. एवढा जबरदस्त तडाखा संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना दिलेला आहे. खरं तर यावर सविस्तर बोलायला आवडेल, परंतु तो खूप वेगळा विषय आणि वेगळा व्याख्यानाचा विषय आहे. करता हा कधी संधी मिळाल्यानंतर त्याविषयी संभाजी महाराज आणि गोवा या विषयावरही आपण बोलू. परंतु गोव्यातला संभाजी महाराजांचा हा इतिहास हा गोव्याच्या राजकीय इतिहासाला आणि सगळ्याला फार कलाटणी देणारा हा विषय आहे. आजही त्याचा परिणाम आज गोव्यात दिसतोय, कारण पुढे जो संभाजी महाराजांनंतर शाहू महाराजांच्या काळात जो वसईच्या मोहिमेच्या वेळेस जो संघर्ष झाला आणि पोर्तुगीजांचा पूर्णपणे जी नशा होती ती उतरवली गेली. वसईमधनं पोर्तुगीजांना पूर्णपणे उखडून काढलं गेलं आणि त्याच वेळेस गोव्यातही फार मोठं राजकीय घडामोडी झाल्या. इथंही मोठा संघर्ष झाला. फोंडा महाल हा राजाराम महाराजांनी सन 1695 सौंदेकरांना जहागीर म्हणून दिलेला होता. सन 1663 सालात जेव्हा हैदराने सौंदेकरांवर आक्रमण केलं तेव्हा हे सौंदेकर हे पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले आणि हा भाग पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. त्यावेळेस फोंडा महाल हा पेशव्यांच्या ताब्यात होता. मर्दनगडावर फार मोठा त्यावेळेस संघर्ष झाला आणि पोर्तुगीजांनी हा भाग ताब्यात घेतला. पुढे सन 1785 पोर्तुगीजांनी सावंतांकडनं पेडणे, डिचोली, सप्तरी हा भाग ताब्यात घेतला आणि तिथे सुद्धा पोर्तुगीजांनी ताब्यात घेतल्यावर सुद्धा एक जाहीरनामा काढला
आणि या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटलं की आम्ही इथल्या धर्माला आणि मंदिरांना हात लावणार नाही. हा जाहीरनामा आजही गोवाच्या आर्काइव्हमध्ये आहे आणि हा जाहीरनामा त्या काळात इथल्या गावोगावी दंडी पिटवून वाचून इथल्या लोकांना आश्वस्त करून सांगितला गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांचा आणि पोर्तुगीजांचा फारसा संघर्ष झाला नाही. कारण संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे पोर्तुगीजांना वठणीवर आणलं होतं त्यामुळं परत पोर्तुगीजांचं मराठ्यांच्या राज्याला वाट्याला जाण्याचं धाडस झालं नाही. राजाराम महाराजांनी ज्यावेळेस औरंगजेबाशी संघर्ष करताना जे परत जे जहागिरींचं धोरण सुरू केलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर फायदा कोणाला जर झाला असेल तर तो गोव्यातील सावंत म्हणजे सावंतवाडीचे सावंत आणि सौंदेकरांना. राजाराम महाराजांनी 1695च्या दरम्यान जिंजी इथं सौंदेकरांना आजचा दक्षिण गोवा म्हणजे फोंडासह सौंद्यासह कारवार अंकोला हा भाग जहागीर म्हणून दिला आणि आजच्या उत्तर गोव्यातील म्हणजे पेडणे डिचोली सत्तरी कुडाळा हा सावंतवाडीसह हा सावंतांना जहागीर म्हणून दिला आणि हा पुढं जवळजवळ त्यांना बराच 80 ते 90 वर्ष पुढे हा भाग यांच्याकडे जहागीर म्हणून राहिला. या भागात नंतर सावंत आणि सौंदेकरांचा पोर्तुगीजांशी बरंच राजकारण नेहमीच चाललेलं असायचं. त्याच्यामध्ये कधी सावंत आणि सौंदेकर एखाद्या कसलेल्या आणि मुरब्बी राजकारण्यांसारखे आपला फायदा बघून धोरण ठरवत. सन 1639 सालात वसईच्या रक्तरंजित संघर्षानंतर पोर्तुगीजांची वसईमधील सत्ताही उकडून निघाली आणि पोर्तुगीजांचा जो धार्मिक माज होता तोही पूर्णपणे उखडून निघाला आणि ह्या वसईच्या रक्तरंजित संघर्षामध्ये मराठ्यांच्या सैन्याची अत्यंत जीवितहानी झाली. परंतु याचा फायदा उत्तर कोकणातील आणि येथील गोव्यातील सर्वसामान्य जनतेला मात्र नक्कीच झाला. कारण पोर्तुगीजांचा धार्मिक माज या युद्धामुळे आणि मोहिमेमध्ये पूर्णपणे मोडून गेलेला होता आणि पोर्तुगीजांना एक ओळखून गेले की इथून पुढे आपण इथल्या हिंदू लोकांवर भारतीय लोकांवर आपला धार्मिक सत्ता गाजवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळंच पुढे सन 1763 पोर्तुगीजांनी सौंदेकर आणि हैदराच्या युद्धाचा फायदा घेत सगळं दक्षिण गोवा जिंकून घेतला. पेशव्यांकडनं फोंडा जिंकून घेतलं आणि सन 1685 सावंतवाडकर आणि कोल्हापूरकर यांच्या संघर्षामुळेचा फायदा घेत आजचा पेडणे डिचोली सत्तरी हा भाग आपला जिंकून घेतला. याचा एक पोर्तुगीजांनी हा भाग जिंकून घेतला तरी पण पोर्तुगीजांनी इथं एक धोरण जाहीर केलं आणि इथल्या देसायांना आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेतलं आणि सांगितलं. त्यांनी जाहीरनामाच काढला. तो जाहीरनामा असा काढला की आम्ही तुमच्या धार्मिक धोरणाला इथल्या धर्माला आणि मंदिरांना आम्ही हात लावणार नाही, तिथं आम्ही त्यांचा हस्तक्षेप करणार नाही. असं पोर्तुगीजांना का भाग पडलं? कारण जे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचा धाक आणि दरारा हा पोर्तुगीजांवर पुढं कायम राहिला आणि याशिवाय येथील दक्षिण कोकणातली आणि गोव्यातील अनेक शेनवी अधिकारी हे पुढे उत्तर हिंदुस्थानामध्ये महादजी शिंद्यांच्या किंवा शिंद्यांच्या पदरी हे फार मोठे अधिकारी झालेले होते. त्यांचाही दरारा म्हणजे रामचंद्र मल्हार सुट्टणकर, नारोराम मंत्री, जीवादादा लाड जीवादादा केरकर, लखमादादा लाड हे अत्यंत शिंद्यांच्या पदरी असलेले मोठी सरदार मंडळी, महसुली अधिकारी यांचा सर्वांचा दरारा पोर्तुगीजांवर होता आणि याश म्हणूनच पोर्तुगीजांनी इथलं आपलं धार्मिक धोरण वेगळं ठेवलं.
पोर्तुगीजांचं जे खरं तर सरकारी धार्मिक जे धोरण होतं हे त्यावेळेस बदललेलं नव्हतं. हे पुढं फार 1873च्या काळात नंतर बदललं. परंतु त्याच्याही अगोदर 100 वर्ष अगोदर पोर्तुगीजांनी हा नवीन काबीजाजीचा भाग ताब्यात घेतला आणि इथं त्यांनी नवीन आपलं एक धार्मिक धोरण त्यांनी ठेवलं की इथल्या भारतीय संस्कृतीला हात लावायचा नाही आणि इथल्याला कारण आणि त्यामुळं आजही तुम्ही जर पलीकडं ओल्ड गोव्यावरनं पलीकडं फोंडा महालात गेलात तर तिथं अनेक मंदिरं दिसतील किंवा तुम्ही बारदेशमधनं डिचोली महालात पलीकडं गेलात म्हणजे आसनोड्यावरनं मुळगावला गेलात तर मुळगावमध्ये भरपूर तुम्हाला मंदिरं दिसतील, वेगळी घरं दिसतील, वेगळी भाषा दिसेल. किंवा फोंड्यावरनं तुम्ही रायवरनं पलीकडं बोरी भागात गेलात, एक पूल फक्त मध्ये बोरीचा पूल ओलांडून पलीकडं बोरी गावात गेलात तर तुम्हाला तिथलं एकदम संस्कृतीच वेगळी दिसेल. आणि ही संस्कृती ही कायम राहिली कारण याच्या पाठीमागं एकच कारण राहिलं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि हे जर हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं नसतं तर पोर्तुगीजांना हे असं धोरण करणं हे भाग पडलं नसतं. यामुळंच आज गोव्यातील या जवळजवळ या 70% भागामध्ये जी भारतीय संस्कृतीचं वर्चस्व दिसतं ते त्याचमुळं आणि त्याला कारण फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं तुम्ही गोव्यात ज्या पर्यटक जेव्हा भेटी याल जर तुम्हाला शिवाजी महाराजांचं जर कार्य बघायचं असेल तर तुम्ही सप्तकोटेश्वर बघा, कोलवाळचा किल्ला बघा, बेतूलचा किल्ला बघा, फोंडा कोट जो आहे जो संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांचा संघर्षाचा साक्षीदार आहे, जुव्याचा किल्ला, दुर्भाट अशी अनेक कितीतरी ठिकाणं आहेत की जे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही जी ठिकाणं आहेत. आणि या निमित्त की शिवाजी महाराजांचा हा इतिहास थोडक्यात खरं तर हा सविस्तरपणे वेगवेगळ्या माध्यम खूप वेगवेगळे विषय आणि मला सविस्तरपणे मी मांडू शकलो असतो परंतु थोडक्या वेळात मला शक्य जमेल तसं मी सांगितलं आहे. कारण मी फार काही उत्तम वक्ता नाही आहे परंतु मी माझ्या सांगण्याचं मी माझ्याकडनं जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेत. त्यातील काही चुका असतील तर माफ कराव्यात परंतु मी माझ्या परीनं मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे मी परत एकदा धन्यवाद म्हणतो की आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ही गोव्यातील शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायची जी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे मी अत्यंत आभार मानतो. नमस्कार.